नमस्कार. आपण बघत आहात डी ए क्रिएशन ऑल इन वन. जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आम्हाला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचा व्हिडिओ आपण कोण्या गावातून बघत आहात हे नक्की कॉमेंट करा, जेणेकरून आम्हाला कळेल की आमचा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. तर चला आपण योजनेची माहिती घेऊया. महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात येणार आहे. सदरील योजना ही महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याद्वारे राबवली जाणार आहे. योजनेचा उद्देश राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे. पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरित सक्षम बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल. शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोगट असेल 21 ते 60 वर्ष. यामध्ये विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला अर्ज करू शकतील. योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता: लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता पुढील डॉक्युमेंटची पूर्तता करणे आवश्यक आहे. नंबर 1. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, ते असावे कमीत कमी 2.5 लाख, 2.5 लाखाच्या वरती नसायला पाहिजे. बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, राशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे एक हमीपत्र. ग्रामीण भागात असाल तर अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याकडे फॉर्म द्यावेत. नागरी भाग असेल अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र. योजना सुरू कधी होणार? 1 जुलै 2024. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै असणार आहे. 15 जुलै 2023. तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024. तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024. हा व्हिडिओ शेअर करा आपल्या जवळच्या महिलांना, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि त्यांनाही महिन्याचे 1500 रुपये मिळतील. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.